मुळातच बुद्धिझम मधून आलेले आहेत. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही जर इथे बघितलं हा मंजुश्री आहे, ही तांत्रिझम मधलं आहे, म्हणजे तांत्रिझम मधून आलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असलेले 4 हात आहेत, 1 2 3 आणि 4. या हातात नाग असतं, याच्यामध्ये कमंडलू सारखं एक भांड असतं, त्याच्यात पाणी असतं. इथे ती अक्षयमाळा दिसते, जी तुम्हाला मोस्ट प्रोबेबली वज्रायन पंथामध्ये दिसतं. ते वज्रायन पंथाचा मोठा हब होता इथे. वज्रायन पंथ इथे ऍक्टिव्ह होता मोस्ट, म्हणजे याच्यामध्ये. तर ही तुम्हाला माळा पहिल्यांदा बुद्धिझमनी रिप्रेझेंट केली. तुम्ही ख्रिश्चनिटी मध्ये गेलात तरी तुम्हाला ती माळा दिसेल, तुम्ही हिंदुझम मध्ये गेलात तरी तुम्हाला ती माळा दिसेल, तुम्ही इतर कोणत्याही म्हणजे इतर कोणत्याही धर्मात गेलात तर तिथे भेटेल. पण त्याचं मूळ स्वरूप मात्र कुठे आहे, तर बुद्धिझम मध्ये. त्याचे ऐतिहासिक पुरावे, आर्कॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. इतरांकडे आर्कॉलॉजिकल एव्हिडन्सेस नाहीयेत, आपल्याकडे म्हणजे बुद्धिझम मध्ये ते आहेत. ओके, याच्यावरती पूर्णपणे शिल्पकलेचा प्रभाव आहे. ही जी स्पेशल जी तुम्ही हे बघताय तर याच्यावर पूर्णपणे गांधार शिल्पकलेचा प्रभाव आहे. आता ही बुद्धांचा चेहरा नाहीये, तुटलेला आहे, पण मी डिरेक्टली तुम्हाला सांगतोय की याच्यावरती गांधार शिल्पकलेचा प्रभाव आहे. तर हाऊ कॅन आय टेल इट, मी कसं काय सांगू शकतो? तर त्याच्यासाठी तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल की शिल्पकला काय असते. जेव्हा तुम्ही ही जी बुद्धांची स्थानक मूर्ती आहे, म्हणजे स्थानक म्हणजे उभी, तर स्थानक म्हणतो आपण. ही जी म्हणतो ती ध्यानी बुद्ध म्हणतो, तर ही स्थानक असते, उभी असते. ठीक आहे. आता ही उभी अवस्थामध्ये असलेल्या बुद्धांचे ही जी मूर्ती, याच्यावर जे फीचर्स आहेत, म्हणजे चिवर आहे, चिवराची ही जी पोर्शन आहे त्याच्यावर जेव्हा कधी बनवली गेली असेल तर त्याच्यावर घड्या असतील, म्हणजे जे फोल्ड्स असतात कापडाचे म्हणजे चिवराचे, ते दाखवले जातात. तर ही स्पेशालिटी होती कोणाची, तर ही गांधार शिल्पकलेची फीचर म्हणजे स्पेशालिटी होती. म्हणून मी डिरेक्टली तुम्हाला हे सांगू शकतो की ही गांधार शिल्पकलेचा प्रभाव असलेली शिल्प आहे. ओके, चलो.